वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गुडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा। मराठी नववर्ष व गुढीपाडवा निमित्त सर्व बांधवांना मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग प्रसूती वंध्यत्व। आमचा पत्ता 693 ई वॉर्ड, शाहूपुरी, 3री गल्ली, कोल्हापूर। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कडक उन्हाळ्याची चाहूल लागल्याने उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे। वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून थंड पेयांना मोठी मागणी निर्माण झाली आहे। शहरातील थंड पेय विक्री केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक थंड पाणी, सरबत, ताक, ऊसाचा रस तसेच विविध शीतपेयांना पसंती देत आहेत। दुपारच्या वेळेत बाजारपेठा, चौक आणि मुख्य रस्त्यावरील शीतपेय विक्रेत्यांकडे ग्राहकांची वर्दळ वाढत आहे। दरम्यान गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा मातीचा माठही यंदा मोठ्या प्रमाणावर विक्रीत जात आहे। नैसर्गिकरित्या पाणी थंड ठेवण्याची क्षमता असल्याने अनेक नागरिक माठातील पाण्याला प्राधान्य देत आहेत। वीज खर्चाशिवाय थंड पाणी मिळत असल्याने सर्वसामान्य कुटुंबाकडून माठांना विशेष मागणी वाढली आहे। शहरातील बाजारपेठांमध्ये मातीच्या माठांची विविध आकारांमध्ये विक्री होत असून विक्रेत्यांनीही यंदा मोठ्या प्रमाणात माठ उपलब्ध करून ठेवले आहेत। पारंपरिक पद्धतीने थंड पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने येत्या काही दिवसात थंड पेयासह माठांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।